आज आपण बोलणार आहोत एका अशा आईबद्दल ज्यांनी छत्रपती तर घडवलेच, पण त्यासोबत त्यांनी आपल्या स्वराज्याचं ब्लूप्रिंट सुद्धा तयार केलं. म्हणजेच राजमाता जिजाऊंबद्दल. जिजाऊ या अत्यंत प्रगत अर्बन प्लॅनर होत्या. त्या जेव्हा पुण्यामध्ये आल्या त्यावेळेस पुण्यामध्ये भीतीचं वातावरण होतं आणि पुणे हे फक्त ओसाड पडलेलं गाव होतं. जिजाऊंनी पुण्यामध्ये सोन्याचा नांगर फिरवला. हा बऱ्याच जणांना असं वाटतं की तो फक्त विधी होता, पण तो शेतकऱ्यांचा विश्वास मिळवण्यासाठीचा आणि शेतकऱ्यांना पुन्हा उभा करण्यासाठीचा एक मास्टर स्ट्रोक होता. जेव्हा लोक एकत्र येऊन वस्त्यांमध्ये राहायला लागले, व्यापार सुरू झाला, तेव्हा खऱ्या अर्थाने स्वराज्याचा पाया रचला गेला. जिजाऊंनी विखुरलेल्या लोकांना, विखुरलेल्या सगळ्या समाजाला एकत्र आणलं आणि पुण्यातली सगळ्यात पहिली बाजारपेठ उभी केली, जिचं नाव आज आपल्याला माहिती आहे, कसबा पेठ. आज आपण ज्याला स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग म्हणतो, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट म्हणतो, या गोष्टी खरं तर जिजाऊंनी 400 वर्षांपूर्वीच प्रत्यक्षात आणलेल्या आहेत. रयतेच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना तयार करणं हेच त्यांच्या प्लॅनिंगचं सगळ्यात मोठं यश होतं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटतं की जोपर्यंत मी इंग्रजी पुस्तकांमधनं मॅनेजमेंट शिकत नाही, व्यवस्थापन शिकत नाही, तोपर्यंत कदाचित मला ते जमणारच नाही. पण ही स्टोरी ऐकल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला असं लक्षात येतं की मॅनेजमेंटचा, व्यवस्थापनेचा वारसा आपल्याकडे खूप आधीपासून आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की शेअर करा, कमेंट करा आणि जस्ट माहितीसाठी भेटत राहूया.